मंत्री धनंजय मुंडेंचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा। धनंजय मुंडेंनी त्यांच्या पीए मार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे सोपवला राजीनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। मुंडेंना पदमुक्त केलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या हत्या प्रकरणामध्ये संबंध आहे असं तपासामध्ये समोर आलं नाही, मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय झाला। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जारी केलं पत्र। वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला। धनंजय मुंडेंची एक्स पोस्ट। एकीकडे पक्ष नैतिकता असं म्हणत असताना धनंजय मुंडे वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला असं म्हणत असल्यानं प्रश्न उपस्थित। नैतिकता की वैद्यकीय कारणानं राजीनामा दिला हे आधी स्पष्ट करा। सुळेंचा हल्लाबोल। वाल्मिक कराडच्या जेलमधील कॅमेरे बंद कसे होतात? कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? सुळेंचा सरकारला संतप्त सवाल। वैद्यकीय कारणासाठी राजीनामा देणारे धनंजय मुंडे काल फेरफटका मारायला विधान भवनात आले होते का? अंजली दमानी यांचा सवाल। धनंजय मुंडेंनी लाच सोडल्याचाही दमानी यांचा हल्लाबोल। धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेऊनच शांत बसणार, दमानी यांचा धनंजय मुंडेंना इशारा। मुंडेंचा आमदारकीचा राजीनामा हीच देशमुखांना श्रद्धांजली असेल, दमानी यांचं वक्तव्य। कुंभ जळला तरी पीळ गेला नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरच्या एक्स पोस्टवर करुणा मुंडेंची टीका। पत्नी म्हणून आवाहन करते, वैद्यकीय कारण देत बहाणा बनवू नका, करुणा मुंडेंचं वक्तव्य। हा राजीनामा नाही तर ही हकालपट्टी, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर प्रतिक्रिया। 3 महिन्यांनी का होईना राजीनामा झाला, करुणा मुंडेंचं वक्तव्य। हत्या प्रकरणामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी समोर येत असतानाही राजीनाम्याची वाट का पाहिली? खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल। देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक पक्षीय अजेंडा राबवण्यासाठी मौन बाळगलं, सुषमा अंधारेंचा आरोप। त्यामुळे महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या फडणवीसांनीही नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा, अंधारेंची मागणी। सरकारकडे इत्यंभूत माहिती असताना आधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही? जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल। तर देशमुखांची हत्या करणाऱ्यांना माणूस कसं म्हणायचं म्हणत आव्हाडांना बीड घटनेवर संताप। नैतिकतेवर राजीनामा घेतला तर मंत्रिमंडळामध्ये एकही सदस्य राहणार नाही, एकनाथ खडसेंचं टीकास्त्र। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं मंत्री पंकजा मुंडेंकडून स्वागत। राजीनामा आधीच व्हायला हवा होता, पंकजा मुंडेंची माध्यमांना प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथ द्यायला नको होती, पंकजांचं वक्तव्य। हत्येची घटना घडून 3 महिने झाले, कराडच मुख्य आरोपी असल्याचंही सिद्ध झालं। आता तरी पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना आवाहन। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी द्या, आमदार सुरेश धस यांची सरकारकडे मागणी। सातपुडा बंगल्यावर खंडणी संदर्भात बैठक झाली होती की नाही? धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावं, सुरेश धस यांचं आवाहन। बीड हत्या प्रकरणाचा तपास सखोल व्हायला पाहिजे, संभाजीराजे छत्रपतींची मागणी। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन चालणार नाही, त्यांची हकालपट्टी व्हायला हवी, संभाजीराजे छत्रपतींची टीका। फोटो 2 महिन्यांपूर्वीच फडणवीस आणि अजित पवारांकडे आले असतील, तेव्हाच राजीनाम्याचा निर्णय का झाला नाही? रोहित पवारांचा सवाल। धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, त्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंची मागणी। आता दिलेला राजीनामा हे उशिरा सुचलेलं शहाणपण, काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांची धनंजय मुंडेंवर टीका। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची ही मागणी। धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला उशीर झाला, आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। कराडवर पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला, तेव्हाच राजीनामा घ्यायला हवा होता, क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंना तूर्त सहआरोपी केलं जाणार नसल्याची माहिती। चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही, तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कुठलीही कार्यवाही केली नसल्याची माहिती। हत्या प्रकरणामध्ये 4 चाकीत सापडले 19 महत्त्वाचे पुरावे। सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ठरली महत्त्वाची। आरोपींनी वापरलेल्या 3 मोबाईलमध्ये सापडली व्हिडिओ। वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना हत्तीच्या पायाखाली द्या, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, सचिन खरात यांची मागणी। तर नामदेव शास्त्री यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, खरात यांची मागणी।
सुधारित चार्जशीट दाखल करा, धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, केवळ धनंजय मुंडेंचा राजीनामा नको तर संपूर्ण सरकार बरखास्त करा, आदित्य ठाकरेंची मागणी. बीड प्रकरणावर मनोज जरांगेंचा संताप, धनंजय मुंडेंवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करा, जरांगेंची सरकारकडे मागणी. आरोपींचे साथीदार आणि या प्रकरणामध्ये जबाबदार असलेल्या पोलिसांवर देखील कारवाई करा, मनोज जरांगेंची मागणी. कारवाई पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नसल्याचंही वक्तव्य. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. हत्येमध्ये सहभागी असलेले आणि हत्येसाठी सहकार्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, बजरंग सोनवणेंची मागणी. मनोज जरांगेंनी धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची भेट घेतली. हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे मस्साजोगमध्ये. जरांगेंना पाहताच धनंजय देशमुखांना अश्रू अनावर. गाळाभेट घेत धनंजय देशमुखांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी जरांगेंनाही अश्रू अनावर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नराधमांना फाशी झालीच पाहिजे ही आमची भूमिका आजही कायम, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या बंगल्याबाहेर सुरक्षेत वाढ, राजीनामा आणि संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षेत वाढ. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर 4 नेत्यांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत. छगन भुजबळ, अनिल पाटील, प्रकाश सोळंके किंवा संजय बनसोडेंचं होऊ शकतं पुनर्वसन. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड जिल्हा बंदची हाक, काही संघटनांनी दिली बीड जिल्हा बंदची हाक. बंदच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये बाजारपेठा बंद. बीडच्या केज शहरामध्ये तीव्र आंदोलन, टायर जाळ्यात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा, आंदोलकांची मागणी. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला. संवेदनशील ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त तैनात. संतोष देशमुख हत्येचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन. कराडच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देत शिवसैनिकांची घोषणाबाजी. बीडमधील सरपंच हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. वाल्मिक कराडसह आरोपींच्या फाशीची विरोधकांची मागणी. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना फासावर लटकवा. ठाण्यात शिंदेंच्या शिवसैनिकांनी आंदोलन करत केली मागणी. टेंभी नाका परिसरामध्ये कराडचा पुतळा जाळत व्यक्त केला निषेध. रायगडच्या महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशी द्या. कराडच्या पुतळ्याचं दहन करत कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.